काही 2 दिवसापासून कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रामध्ये जवळजवळ 19 करोडच्या कामांचं भूमिपूजन चालू आहे। उद्यासुद्धा ते भूमिपूजन आहे आणि कल्याण पश्चिम भागामध्ये ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत आणि जिथे लोकांना आवश्यक आहे तिथे आपण त्या निधीचं वाटप केलेलं आहे। 100% आपण कामं करू शकत नाही, परंतु कमीत कमी लोकांच्या ज्या समस्या आहेत किंवा लोकांना ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आपण करतो आहे आणि त्याच उद्देशाने आज इथे भोईवाडा इथे सिमेंट काँक्रिटीकरण आणि ड्रेनेज लाईन याच्यासाठी 25 लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि त्याचं आज इथे भूमिपूजन झालेलं आहे। आता काही महिलांची पाणी समस्या तक्रार होती, ते आपण अधिकाऱ्याला विचारलेलं आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? नाही, त्यांची पाण्याची तक्रार काय आहे ते आता उद्या एक्झिक्युटिव्ह इथे येतील आणि ते पूर्ण पाहणी करतील, त्याच्यानंतर ते काय सांगतात। कारण मला आता समजलं की पाण्याची लाईन बऱ्याच वेळा टाकून झालेली आहे, मग पाणी नाही, दुसऱ्या कुठल्या लाईनवरती डायव्हर्ट करता येईल का किंवा काय करता येईल यांच्यासाठी? कारण पाण्याशिवाय लोक राहणार कशी काय? जर पाणीच नसलं तर मग ते कसं जगणार ते लोक? आणि शेवटी महिलांचा एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न आहे ना तो सोडवण्यासाठी मग आम्ही आमच्या पद्धतीने पण काय पण करू। मग शिवसेना स्टाईलने काहीही करणार आम्ही, पण तो प्रश्न यांचा सोडवणार 100%।